वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आम्ही निघतोय आता पुण्यावरून गोव्याला बाय कार. सकाळचे आता 5 वाजले. आता माझ्यासोबत आहेत गिरीजा दिदी, धरती आणि मोनिका. चार्जिंगला लावली गाडी पण इतकं बोर चार्जर आहे. खूप स्लो चार्जिंग होते. 9 किलोवॉट फक्त चालू आहे. तर हे स्लो होतं चार्जर. वॉशरूमला कुठे चालली? हळूच येशील, गाडी फुटेल इकडं बाजूला. हा माणूस सकाळी फ्लाईटने हैदराबादवरून गोव्याला आला. 12 वाजता विलावर पोहोचलेला आहे आणि तेव्हापासून झोपलेला आहे. त्यांना किती वेळ? दोघींना किती वेळ? काय पोरं आहेत रे बाबा, तुमच्यापेक्षा आम्ही बरे. किती वाजता आलेला आहे? 12 वाजता आलेला आहे. तेव्हापासून लोळतोच. माझ्या मागे लागला की आवर म्हणून. आणि बघ ना, असं आहोत मला म्हटलं 10 मिनिटं रेडी होतं. तुला का नाही? हे असं नाही. आय डोंट लाईक. माझं हेच येत नाही, आवाजच चांगला येत नाही इकडे हे काय? हे घे. कशाला बोलायला गेली? बसला ना पिन मारली तिने. आय कॅन डान्स, आय कॅन टॉक. सो गाईज, आम्ही आता सॅजला आलेलो आहे. बट इथे थोडासा फ्लॉप टाईप विषय झाला आहे. मोजून 3 टेबल आहे, वाईबच नाही. ठीक आहे, आजचा एक ट्रायल झाला आहे. बघू उद्या. डिनर झालेला आहे. पुष्कराज पाटील यांच्या मेन्यूमध्ये आम्ही जेवण केलेलं आहे एकदम प्रॉपर आणि खूप. चीज केक बारीक. तुम्ही टेस्ट पण बघा. चीज केक आवडत असेल तर ते तर चांगलं असेल. किती स्कूप आहे सगळे? तुझे पण इट्स मिक्स आणि चॉकलेट. बघा गेलं त्याला. तिखट आणि गोडचं मिक्सचर आहे दादा ते. वा माधू का खा, हळू खा. लेट मी किती वाजले? 10:30 वाजले. 2 पर्यंत संपवायचं बरं का. हा करणार सांगतो माझा किस्सा. खाली आलो, आपटक डेंजर एकदम. बाप, सगळे आले ना जवळ तिकडं. पडलं. सांडला तुला. एवढं कंजेस्टेड आहे दोन्ही साईडने. येते का बघ, मागे बघ. हाय गाईज, आणि आता आम्ही सगळेजण ब्रेकफास्ट करायला चाललोय. देयर इज दिस प्लेस कॉल्ड मोची गाव. सो वी गोइंग देअर. तुम्ही काळजी नका. त्यांना विचार आहे ना माझ्या येताना तर तिला म्हणलं मॉमने असं नाही म्हणायला पाहिजे यार, माझ्या बहिणी 50-50 वर्षाच्या ह्याच्यापेक्षा पण आहे. काय मजा करतात. तर ती म्हणजे नेक्स्ट टाइम तरी पण मला ऑफर येते. मी मनातून नाही देणार तेव्हा ऑफर. तेव्हा म्हणतील ते फॉर्मॅलिटी. कोणती लेअर? माझ्या इकडे लहान लहान हळूच पण आता दणकर हात लागला नाही क्लिअरला. इकडचं मेनू एवढं कन्फ्युजिंग आहे ना, एवढं मला तर MPSCची तयारी करता पण हार्ड गेलेलं नाही. खूप हार्ड गेलं ऑर्डर करायला. शॉपिंगला चांगले सो गाईज, आता आम्ही आलो होतो कॅलंगट बीचला. पण एवढं ऊन आहे भयानक, खूप गरमी आणि खूप ऊन जास्त आहे. त्याच्यामुळं कोणीच तयार झालं नाही तिकडे थांबायला. आणि आता आम्ही निघतोय रिटर्न विला. गाडी लावली चार्जिंगला तर मी, आणि हा बाबा मला 2 किलोमीटर झाले घेऊन फिरतोय.
काय तर फक्त स्प्राईट घ्यायला. आणि त्याच शॉपमध्ये का जायचं त्याला लांबच्या, कारण की ते शॉप त्याने येताना बघितलं आणि तो म्हणजे ते शॉप खूप भारी होतं. काय लॉजिक आहे तुम्ही बघा, आता दाखवतो तुम्ही. हे बघा, हा आता 2 ते 2.5 किलोमीटर झाली चालतोय आणि नुसतं फक्त आणि फक्त शॉप भारी दिसणं म्हणून स्प्राईट घ्यायला त्या शॉपमध्ये जायचं विषय. एकतर एवढी गरमी, एवढं ऊन. मस्त आहे ना. हां, AC मस्त आहे. न्यूटन्समध्ये येण्यासाठी हे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. स्प्राईट तर गेलंच उडत, स्प्राईटचा विषयच नाही. आणि ही स्ट्रॉबेरीचा डब्बा घेऊन हा आता फिरतो रस्त्याने परत 2-3 किलोमीटर तिकडे चार्जिंगकडे जायचं. आता इकडे कुठं स्प्राईट घ्यायला. आता इकडे ह्या जायच्यात स्प्राईट. हाय गाईज, हाय गाईज, आम्ही लोक आता नोआला जातोय आणि अशा आम्ही क्लिप्स 5-5 सेकंडच्या एव्हरी 4 hours, कारण वी आर नॉट यूज टू ब्लॉगिंग. तर आम्ही जेव्हा आठवेल तेव्हा फोन उघडतो आणि झाले 10 सेकंड झाले. 5 सेकंड नाही, 10 सेकंड झाले. जे काय, पण इट्स नॉट अ कंटिन्युअस ब्लॉग फॉर शुअर. So guys, Noah is really good. The food is great. क्राऊड पण खूप चांगला आहे. जर कोणी प्लॅन करत असेल गोव्याला यायचं तर नक्की तुम्ही नोहाला या. परफेक्ट वाईब. तो कसा होता एक्सपिरियन्स नोवाचा? छान, मस्त, नूर माझं धडकशीला. गुड मॉर्निंग गाईज. आणि आता आम्ही याचं पार्सल घ्यायला चाललो आहे. आम्ही सगळ्यांनी चहा, कॉफी जे कोणी काय घेत असेल ते व्हीलवर घेतलेलं आहे. पण ह्याचा झोमॅटो आणि ह्याचं व्हिएतनामीज समथिंग काहीतरी. आणि आता पुष्क्याचं जरा थोडंसं नाराज झालेलं आहे कॉफी बघून, कारण त्याला स्ट्रॉज भेटलेलं नाही. फक्त ही पॅकेजिंग दिली त्यांनी. हा माणूस आता 12 वाजलेत तरी उठायचा ह्याचा पत्ता नाही. चल उठलं, थोडं वेळ नाही तर उठलं. Please. 12 वाजले, उठ प्लीज. उठ उठ पटकन. चल फास्ट. नाही उठ. 5 मिनिट्स. अरे लेट होतं यार, उठ अरे 5 पटकन. मिनिट्स मध्ये उठ. नाही लवकर उठ. फ्रेंड्स, आज गोव्यामधला 3rd डे आहे आणि लास्ट डे. आणि हा माणूस फिरतोय नुसता सकाळपासून. बघू शकता याचे कारनामे. हे बघा चालू आहे. लेट झालं तरी पण रील चालूच आहे. आज रस्ते माझं रात्री संध्याकाळपासून. गाईज, आता आम्ही पर्पल मार्टिनला पोहोचलोय. आहे ना तुमच्याकडे? मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा कसा आहे. हे बघा, एक नंबर व्ह्यू आहे. आता तुम्हाला एक खूप युनिक गोष्ट अशी आता आम्ही दाखवतो. हा आहे पुष्कराज पाटील आणि हा आहे त्याचा बॉल. एक तांदूळ पण याच्यामध्ये राहिलेला नाहीये. स्वॅग आहे बाई, स्वॅग खतरनाक. सो आता प्रॉपर लंच करून आता बॅक टू विला. सो नाव वी आर गोइंग टू. सो आता आम्ही पोहोचलो आहे बॅस्टनला. तुम्हाला दाखवतो. बॅस्टियन बोललो तर काय विषयच नाही. म्हणजे इकडे काय डाऊटच नाही.
आजपर्यंत मी जितक्या वेळेस पण आलो होतो किंवा ह्या ट्रिपमध्ये मी तो फील कुठं घेतलेलं नाही. क्राऊड आहे, ॲम्बियन्स आहे, क्रेझी एक नंबर. तर पार्टी झालेली आहे आणि आम्ही आता निघतो विलाकडे. वे टू विला. तर मित्रांनो आता मी आलो आहे हॉटेल विनायकला. आता ही आहे थाळी, चोनक थाळी. तर ह्याच्यात 2 ढेकर ऑलरेडी आम्ही सहन केलेत. ही ढेकरसाठी गाडी थांबती कुठे आहे तुम्ही बघितलं नसेल तर आज बघा. ढेकर मारण्यासाठी बाहेर गाडी थांबलेली आहे. सो गाईज आम्ही आता पोचलो आहे बेळगावला. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि इथं मला वाटतं पाऊस झालेला आहे. बघू शकता तुम्ही. खूप भारी फील आहे. वातावरण सेम, मला तर सेम वाटतं सोलापूरसारखं. सोलापूरला मी 5-6 वर्ष होतो. सेम सोलापूरचा फील मला इथं ह्या सिटीमध्ये येतो आहे. आता इथून 2 तास कोल्हापूरला लागणार आहेत आणि कोल्हापूरला तर आम्ही जेवण वगैरेचा प्लॅन आहे. बघू. आम्ही आता कोल्हापूरला पोहोचलो आहे. गाडीकडे चार्ज करायला लावली आहे. जेवणं झालेत. 5 मिनिटमध्ये गाडी पण चार्ज होऊन जाईल. मग इथून पुढे निघणार पुण्याकडे. आणि आम्ही फायनली पुण्यात पोहोचलो आहे घरी. आता खूप थकलो आहे एवढी ड्रायव्हिंग करून कंटिन्युअसली. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.